पण आता आंदोलनाचा आज जवळपास 8वा दिवस आहे। कालपासून या ठिकाणी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। आता तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे या ठिकाणी या आंदोलन स्थळाला भेट देण्याकरता आलेले आहेत। अनेक मान्यवर मंडळी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आहेत। वेगवेगळ्या संघटना याला पाठिंबा देत आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे लोक याला येऊन पाठिंबा देत आहेत। हे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि जोपर्यंत अनगर येथील मंजूर झालेलं तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा जो आहे तो चालूच राहणार आहे। आणि या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मनोहरभाऊसारखे ज्येष्ठ नेते तब्येत बरी असतानाही या आंदोलनाच्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी उपोषण करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा त्या ठिकाणी समर्थन दर्शवलेलं आहे। सगळे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील ह्या सगळ्यांचा एकत्रित आवाज जो आहे हा मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा तो आवाज आहे। सर्वसामान्य महिलांचा सुद्धा तो आवाज आहे। महिला प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी काही या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्याकरता येऊन बसलेल्या आहेत। यापुढं आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून केलं जाणार आहे। या जी देशमुखांनी त्या ठिकाणी तिरडी आंदोलन हे सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केले। उद्या किंवा परवाच्याला ते तिरडी आंदोलन त्या करण्याचा त्यांचा मानस आहे। परवा महेश देशमुख यांनी अर्धनग्न आंदोलन केलं। काल मंगेश पांढरे यांनी जंगली वेशभूषा घालून आम्हाला पुन्हा एकदा आदिवासी क्षेत्र प्रदेश जसा असतो तशा पद्धतीची अवस्था या मोहोळ तालुक्यात होईल याचं प्रतिकात्मक त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन काल केलेलं आहे। त्यामुळं मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये शहरामधल्या प्रत्येक वॉर्डामध्ये या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये या संदर्भातला असंतोष जो आहे तो प्रकर्षानं बाहेर यायला लागलेला आहे। अनेक सर्वसामान्य माणसं शेतीची कामं असताना आत्ता पाऊस पाणी झाल्यानंतर जे काही मशागतीची कामं आहेत ही कामं असताना ती कामं झाल्यानंतर आपला थोडा वेळ का होईना या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट देत आहेत। या मोहोळ तालुक्यातल्या 4-5 लाख सर्वसामान्य जनतेच्या जीवन मरणाशी निगडीत असलेला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अतिशय तीव्र स्वरूप धारण करत आहे। आणि तरीसुद्धा ज्यांना या लोकांनी निवडून दिलं ज्यांच्याकडनं या तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा ठेवली होती त्यांनी या तालुक्याला अंधकारमय करण्याच्याकरता विडा उचलल्याप्रमाणे अनगरला त्या ठिकाणी तहसील कार्यालय घेऊन जाण्याचा घाट बांधलेला आहे। मोहोळ तालुक्याची बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्याकरता म्हणून हे षडयंत्र आहे। मोहोळ असेल किंवा नरखेड भाग असेल किंवा पेनूर भाग असेल किंवा शेतफळ भाग असेल हा भाग जो आहे त्या भागातल्या जनतेच्या अजिबात मनात नसताना बळजबरीनं त्यांना अनगरशी जोडणं हा त्यांच्या पूर्णपणे पुढच्या भावी पिढ्यांवर अन्याय अत्याचार केल्यासारखं होईल। आज जर आम्ही या लढ्यामध्ये उतरलो नाही तर पुढच्या पिढ्या आम्हाला कुणालाच माफ करणार नाहीत। पुढं जी आमची मुलं असतील नातवंड असतील जी काही पुढची तरुण पिढी असेल त्या तरुण पिढीला आमच्या आईवडिलांनी आमच्या आजोबांनी आमच्या भावांनी ह्या लढ्यामध्ये संघर्षामध्ये का उतरला नाही हा जाब पुढची पिढी त्यांना विचारणार आहे। त्यामुळं प्रत्येकाला हा स्वतःचा घरचा प्रश्न वाटतोय व अनगरचं तहसील कार्यालय हे दुसऱ्या तालुक्यात कुठं अशा पद्धतीचं अप्पर तहसील कार्यालय झालं असतं तर लोकांना एवढं वाटलं नसतं। त्यामुळं मोहोळ तालुक्यातली जनता भयग्रस्त आहे आणि ह्या कारणामुळं या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय। स्वयंस्फूर्तीनं आज 4 सहकारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उद्या आणखी काही लोक आमरण उपोषणाला बसतील आणि हे आंदोलन जे आहे जोपर्यंत अनगरचं तहसील कार्यालय रद्द होणार नाही तोपर्यंत चालू राहील। त्यामुळं आमची अनगरकर पाटलांना आणि विद्यमान आमदारांना विनंती आहे की अनगरकर पाटलांनी त्यांचा खानदानी पाटीलपणा थोडासा बाजूला ठेवून अहंकार बाजूला ठेवून मोहोळ तालुक्याचे एवढ्या वर्ष आपण प्रतिनिधित्व केलं आहे याची जरा तरी जाण ठेवून या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये जे आहे त्या दृष्टिकोनातून जरा विचार करावा। माघार घेतल्यामुळे कोण कमी होत नसतं, माघार घेतल्यामुळे कमीपणा होत नसतो। त्याच्या जनतेच्या मनात होतं म्हणून आम्ही माघार घेतली याच्यामुळे तुमचा मोठेपणा वाढेल। आमचं तुम्हाला आव्हान आहे, आमचं राज्य सरकारला आव्हान आहे, आमचं माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, महसूल मंत्र्यांना देखील आव्हान आहे की हा निर्णय जो आहे तो रद्द करणं आवश्यक आहे। रद्द नाही केला तर या मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण होईल, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होईल। त्यामुळं पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी देखील राज्य सरकारकडे योग्य पद्धतीनं याचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे। मोहोळ तालुक्यातली खतखती आहे ती सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे।
या आंदोलनकर्त्यांचा आणि राज्य सरकारचा डायलॉग घडवून आणला पाहिजे. अजूनही कुठल्या पद्धतीची संवादाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या माध्यमातून आम्हाला कुणालाही चर्चेसाठी अद्यापपर्यंत बोलवण्यात आलेलं नाही. त्यामुळे निगरगट्टा असलेल्याप्रमाणे इथले आमदार अजूनही अट्टहास धरून आहेत. लवकरात लवकर ते कार्यालय चालू झालं पाहिजे. चालू करण्याचा जर प्रयत्न केला गेला तर अनगर येथे मोहोळ तालुक्यातून मोर्चा काढून ते कार्यालय चालू झालेले कार्यालय सुद्धा बंद पाडण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. वेळ पडली तर त्या अनगरमध्ये जाऊन उपोषण करू, परंतु हे कार्यालय आम्ही होऊ देणार नाही असा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे. हे पहा, शक्य आणि अशक्य या जगामध्ये असं काहीच नाही. जगात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त अहंकार सोडायला पाहिजे, आमचा घमंडीपणा सोडला पाहिजे, आपला मीपणा सोडला पाहिजे. मी म्हणेल ती पूर्व दिशा. लोकशाहीमध्ये असं चालत नसतं. लोक म्हणतील ती माझी दिशा असा या ठिकाणी पवित्र असला पाहिजे. मी म्हणेल तिकडे लोक चालली पाहिजेत. हा दुराग्रह आहे, हा अट्टहास आहे. परंतु तुम्ही माघार घेतली तर कदाचित काही अंशी तुमच्याबद्दलही असता राहील.